हे मनोहर जोशी सर आहेत. हा, आम्हाला सोडायला आले होते ट्रेनमध्ये आणि मीनाताई ठाकरेने ओवाळला होता आम्हाला. हे हे विटा उचलले अभि बघा. हा, बाबरीचा. हा, आणि ही गुंबटचा फोटो आहे, गुंबटवरचा फोटो आहे. तुम्ही आहात काय फोटो? हे हा, आम्हाला आमंत्रण तर आम्हाला तर लोक सांगतात चला, हा, आमचे जे मित्रमंडळी आहेत, पण आमच्या उद्धव साहेबाला नाही भेटत त्याचं आम्हाला दुःख वाटतोय. हा, आम्ही उद्धव साहेब बरोबर जाणार. नमस्कार, मी चेतन किर्दत आणि तुम्ही पाहताय महाटॉक. 22 जानेवारीला अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा जी आहे ही नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. मात्र या मुद्द्याला घेऊन आता विविध आरोप प्रत्यारोप जे आहेत ते वारंवार सुरू आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आज शिवसेना भवनमध्ये शिवसैनिकांची जे 1992 साली बाबरीचा जो ढाचा पाडला होता त्यावेळी जे कारसेवक शिवसैनिक होते त्यांची एक बैठक जी आहे ती आयोजित करण्यात आली होती. आता आज जी बैठक आयोजित करण्यात आली होती शिवसेना भवनमध्ये, त्या बैठकीच्या माध्यमातून हे जे कारसेवकांचे त्या 1992 सालच्या घटनेत आपण जर पाहिलं तर त्या घटनेत नेमकी जे पुरावे होते ते मागण्यात आले होते. आपल्यासोबत घुमट ज्यांनी पाडलं, घुमट पडलं त्यावेळेला जे कारसेवक उपस्थित होते आपल्यासोबत ते आहेत. 1992 ला घुमट पडलं बाबरीचं आणि मोठा हल्लकल्लोल आहे तो देशात झाला. मोठा एक राजकीय परिस्थिती जी आहे ती उद्भवली होती आणि दंगल होते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. कुठलाही राजकीय पक्ष पुढे येत नव्हता, कुठलीही संघटना पुढे येत नव्हती. बाळासाहेब ठाकरे पुढे आले आणि म्हटलं जर ते शिवसैनिक असतील तर माझा त्यांना अभिमान आहे, असं वक्तव्य बाळासाहेब ठाकरे यांनी केलेलं. तुमच्याकडे पुरावे आहेत असं तुम्ही म्हणताय, काय नेमके पुरावे? हे मनोहर जोशी सर आहेत. हा, आम्हाला सोडायला आले होते ट्रेनमध्ये आणि मीनाताई ठाकरेने ओवाळला होता आम्हाला. हे विटा उचलले अभि बघा. हा, बाबरीचा. हा, आणि ही गुंबटचा फोटो आहे, गुंबटवरचा फोटो आहे. तुम्ही आहात काय फोटो? हे हा फोटो आहे, हे खालचा, हे वरचा. हा माझा फोटो आहे, हा गजानन परदेशीचा फोटो आहे, हा मित्र माझा. हा फोटो जेव्हा रात्री घुमट पाडण्यात आला तेव्हाचा फोटो. हा, नेमका प्रसंग कसा होता? नेमका प्रश्न असा होता, आम्ही इथे झेंडा लावला होता. हा, शिवसेनेचा आपला झेंडा होता, भगवा झेंडा, हिंदू धर्माचा झेंडा आहे. आणि आम्ही असं हे करून जय श्रीरामचा नारा घेऊन आम्ही याच्यावर चढलो, गुंबटवर चढलो. गुंबटवर चढून आम्ही सर्वांनी तोडायला सुरुवात केली पाहिजे. काय होता त्यांच्याकडे, सरिया होता, पारा होता, तसं भरपूर कारसेवक होते, खूप कारसेवक होते. त्यावेळेला एक आरोप जो आहे तो करण्यात आला होता की शिवसैनिक जे आहेत त्यांनी हा घुमट तोडलेला आहे. बाळासाहेबांनी जेव्हा ही गोष्ट कळली तेव्हा बाळासाहेबांनी कशी रिएक्शन दिली होती? बाळासाहेब बोलले होते की हेच माझ्या शिवसैनिकांनी तोडलं, मला खूप अभिमान आहे असं. आणि कोण असा अभिमान सांगतच नव्हता, सर्व घाबरत होते की माझ्या नेता होते की त्यांनी जबाबदारी घेतली, माझ्या शिवसैनिकांनी तोडला असेल तर मला अभिमान आहे. तसं आम्हाला पत्रक पण दिलेलं साहेबांनी, अभिनंदन म्हणून पत्रक दिलेलं आहे तुम्ही म्हणताय. आता हा जो ढाचा पाडलेला फोटो आहे तो अनेक वृत्तपत्रात त्यावेळेला प्रसिद्ध झाला होता. त्याचे साक्षीदार एकंदरीत तुम्ही आहात. आज ज्यासाठी तुम्ही ढाचा पाडलात ते मंदिर तयार होत आहे. ज्यांनी ढाचा पाडलाय तुम्हाला आमंत्रण आलेलं आहे का राम मंदिराच्या? आम्हाला आमंत्रण तर आम्हाला तर लोक सांगतात चला, हा, आमचे जे मित्रमंडळी आहेत, पण आमच्या उद्धव साहेबाला नाही भेटत त्याचं आम्हाला दुःख वाटतोय. हा, आम्ही उद्धव साहेब बरोबर जाणार. उद्धव साहेबांबरोबर तुम्ही जाणार असं म्हणताय, बरोबर आहे. पण आता या गोष्टीवरून आहे ना राजकारण होताना आपल्याला पाहायला मिळतंय. असं म्हटलं जातंय की या पूर्ण कार्यामध्ये, कारसेवक असतील किंवा या संपूर्ण राम मंदिराच्या कार्यामध्ये शिवसैनिकांचा सहभागच नव्हता असा आरोप केला जातो. आता शिवसेनेचा सहभाग होता नव्हता, आता तुम्ही बघा, आम्ही सर्व दाखवलं तुम्हाला. आता तुम्ही सिद्ध करा आम्ही होतो का नाही.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट आरोप केलेला आहे की त्यांचा म्हणजे शिवसैनिकांचा काय संबंध होता त्या कारचं. त्यांच्याकडे काय पुरावे आहेत? आम्ही तरी जिवंत पुरावे आहेत आमच्याकडे, आम्ही दाखवतोय तुम्हाला. त्यांच्याकडे काय पुरावे त्यांनी सादर करावा. ते नव्हते तिथे. पूर्ण महाराष्ट्राचे शिवसैनिक भरपूर तिथे होते. हे आता बोलताय आम्ही होतो. दाखवा पुरावे. आम्ही तुम्हाला दाखवतो पुरावे, आमच्याकडे आहेत ना तोडताना. 22 तारखेला राम जे आहेत ते पुन्हा अयोध्येत येणार आहेत. कशी भावना असेल ज्यासाठी तुम्ही एवढं सगळं केलंय, तो दिवस अखेर खरा होतो. आम्हाला गर्व आहे की आमच्या कार्यकाळात आमचा जन्म झाला, आम्ही तोडली बाबरी आणि आमच्या समोर अयोध्येचं राम मंदिरची स्थापना होतं. म्हणजे आम्हाला लय अभिमान, लय खुश आहे. आम्ही गर्व आहे आम्हाला की आमच्या हाताने झाली बाबरी उध्वस्त. आता किती वर्ष ते लागले की ते तोडायला. 92ला ते साहेबांनी आदेश दिला आणि ते बाबरी पाडली गेली. आणि कोण आले नव्हते भाजपवाले की आम्ही तोडली. सर्व पळून गेले. पण उद्धव साहेब, बाळासाहेब स्वतः बोलले हे केला असेल माझ्या शिवसैनिकाचा गर्व आहे मला माझ्या शिवसैनिकाला. तुम्ही मला सांगा, आता तुम्ही हे जे फोटो दाखवतायत हे नेमके फोटो कुठल्या ठिकाणाचे आहेत? हे फोटो हे आमच्या चंबूरच्या शाखेतला आहे, शिवसेना शाखेतला. आम्ही चंबूर मधून निघालो. हा, मग हे सर्व नदीचा एक आहे. आता हे बघा, हे वरच्या ढाचे ट्रेन मधले आहेत फोटो. हा, हे ट्रेन मधले आहे. हा, हे जोशी सरचं पण आहे, दाखवतो. हा, हे आम्हाला ट्रेन मध्ये सोडायला आले होते. आपण पाहू शकतो की मनोहर जोशींचा हा फोटो आहे. रवींद्र वायकर जे आताचे आमदार आहेत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे, ते देखील या ह्याच्यात असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि हा जिवंत उदाहरण आपण पाहू शकतो. तुकाराम काते देखील या फोटोमध्ये आपल्याला पाहायला काते, तुकाराम कातेचा पण फोटो आहे. हे तुकाराम काते आहे. रवींद्र वायकर आहे. प्रमुख होते माणिक पाटील. हे ढाच्यावरचे फोटो आहे, बाबरीच्या ढाच्यावर चढलेले त्याचा फोटो आहे. ठीक आहे, चला. जय श्रीराम, जय महाराष्ट्र. तर आपण पाहिलं की ही कार सेवकांची भावना आहे आणि पुराव्यासहित त्यांनी आपल्याशी बातचीत केलेली आहे. 92 साली ज्या वेळेला बाबरीचा ढाचा पाडण्यात आला त्यावेळेचे जे फोटो आहेत, त्यावेळेला त्या ढाच्यावर उभे असलेले कारसेवक शिवसैनिक खरं तर आपल्यासोबत होते. त्यांनी त्यांची भावना व्यक्त केलेली आहे आणि कुठेतरी ढाचा ज्यांनी पाडला त्यांनाच आमंत्रण नाही, अशी खंत जी आहे ती शिवसैनिकांकडून आता व्यक्त केली जात आहे. मात्र जे काही राजकारण सुरू आहे, आम्ही उद्धव ठाकरे यांच्यासोबत अयोध्येला जाणार आहोत आणि प्रभू श्री रामांचं दर्शन घेणार आहोत, अशी भूमिका जी आहे ती यावेळी कारसेवकांकडून व्यक्त केली जात आहे. दरम्यान असाच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा. धन्यवाद.